मित्रांनो नमस्कार. आजचा विषय आहे सगळ्यांच्या आवडीचा, सगळेजण अनुभवत असलेला आणि सध्याच्या या टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये किंवा तंत्रज्ञानामुळे आपला संवाद कमी झालेला आहे. कुटुंबातील संवाद, मित्रातील संवाद आणि बरेच. तर आजचा विषय मी हाताळणार आहे संवाद साधणे, मन मोकळे करणे आणि व्यक्त होणे. सोशल मीडिया जसा आपल्या आयुष्यात आला तसा आपला लोकांशी संपर्क वाढला. लोक त्यांचे अनुभव, ज्ञान आपल्या लेखणीतून लिहू लागले. खरं तर सोशल मीडिया हा एक ओळखीचा प्लॅटफॉर्म आहे. ओळखीचा म्हणजे आधी ओळख, आणि जर मैत्रीपूर्ण योग जुळून आले तरच मैत्री किंवा जवळीक. काय होतं मित्रांनो की ज्ञान देण्याचे प्लॅटफॉर्म वाढले. मग ते फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सॲप असो किंवा फेसबुकचे इतर सर्व ग्रुप्स, वेगवेगळे ग्रुप्स असतील, यामार्फत सगळे प्लॅटफॉर्म्स वाढले ज्ञान देण्याचे. चांगले मोठमोठे ज्ञान देणारे मेसेजेस वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून व्हायरल होऊ लागले. सुविचारांची तर काय विचारता, नुसती बरसातच. असाच एक मोठा मेसेज आला माझ्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवरती, आणि त्याच्या शेवटी सारांश लिहिला होता की तो म्हणजे बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा, कुठेतरी मन मोकळं करा. मी त्या ग्रुपवर माझी प्रतिक्रिया व्यक्त केली की आजच्या जगात खरंच अशी कोणती जागा आहे का की जिथे आपण आपलं मन मोकळं करावं. मन मोकळं करायला, संवाद साधायला बराच कालावधी जातो, सहवास लागतो, जवळीकता असावी लागते, ट्रस्ट तसेच विश्वास असावा लागतो. ही दीर्घकाळ प्रोसेस आहे. वास्तव हे आहे की सध्याचा जमाना हा 15 ते 20 सेकंद रील बनवण्याचा आहे. पेशन्स ऑलरेडी कमी झालेला आहे किंवा संपलाच आहे. नातेसंबंधात थोडे कुठे चुकले तर त्यामध्ये कोणीतरी लगेच ते नाते बंद करतो. काय म्हणतात म्हणे त्याला हल्लीच्या भाषेत, ब्रेकअप. कधी कधी काय होतं, लोक म्हणतात की ग्रुपवर चॅटिंग केलं तरी त्याला संवाद म्हणता येईल. माझं तर मत असं आहे की चॅटिंग आणि संवाद यामध्ये फरक आहे. चॅटिंगची फलश्रुती ही तात्पुरत्या स्वरूपाची, तर संवादाची फलश्रुती ही कायमस्वरूपी आणि लक्षात राहील अशीच असते. चॅटिंगमधील मुद्दे हे सहसा लक्षात राहत नाहीत, तर एखाद्या संवादातील मुद्दे हे कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्याचा परिणाम हा दीर्घकालीन असतो. दुसरी गोष्ट अशी की सोशल मीडियावर ग्रुप चॅटिंगमध्ये स्त्री आणि पुरुष जरी चॅटिंगच्या माध्यमातून संवाद साधत असले तरी त्यातील एका किंवा काही व्यक्तींनी जर वैयक्तिक चॅटिंगवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ एखाद्या पुरुषाने चांगल्या हेतूने एखाद्या स्त्रीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्या महिलेस मनात शंका यायला जागा असते. हे वास्तव आहे. सोशल मीडियाचे फायदे जरी असले तरी काही तोटेही आहेत. त्याचा योग्य वापर कसा करायचा हे समजले पाहिजे. मी जेव्हा सोशल मीडियावरती जवळीकतेचे शब्द वाचतो, जसे की लव यू, डार्लिंग, तर काही टोपण नावाने काही लाडिक शब्द वाचतो, तेव्हा त्या मंडळींना सूचित करायचे असते की ही व्यक्ती माझ्या किती जवळची आहे किंवा हा माझ्या किती जवळचा आहे. प्रश्न असा पडतो की ही जवळची म्हणणारी मंडळी वेळ आल्यावर एकमेकांच्या दुःखात किती वेळा कामाला येतात. आपल्या जीवनातील अडचणींचे प्रसंग, वेदना, मनातील एखादी खदखद त्यांच्याजवळ व्यक्त करत असतील का. मी त्यांच्या जवळीकतेवरती सहवासावर शंका घेत नाही आहे, पण आपले मन व्यक्त होणे, संवाद साधणे, मन मोकळे करणे किंवा होणे हे किती जणांच्या बाबतीत वास्तवात येते हा चर्चेचा विषय होऊ शकतो. आमच्या लहानपणी सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. आई वडील, नातेवाईक, मित्रता, समाज यामध्ये सलोख्याचे संबंध होते. एक प्रकारचा एकमेकांविषयी विश्वास आणि ट्रस्ट होता. माणसे आवर्जून प्रत्यक्ष भेटून
पत्राद्वारे मन मोकळं करत होती, संवाद साधत होती. त्यात प्रेम होते, आदर होता, माणसे जोडलेली होती. आज काय आहे? माणसे जोडायची साधने या सोशल मीडियामुळे माणूस सोशल मीडियामुळे टॅलेंट आहे, सगळं आहे, पण या धावपळीच्या जगात मन व्यक्त करण्यासारखी खात्रीशीर मंडळी मिळणे अवघड झाले आहे, असं म्हणण्यापेक्षा दुर्मिळच झालेले आहे. या सोशल मीडियामुळे माणूस एकमेकांना चाचपडत आहे. तो इतका चाचपडत आहे की त्या चाचपडण्यात देखील कृत्रिमता आहे. कृत्रिम वागण्यावर माणूस विश्वास ठेवू लागलेला आहे. एकमेकांचा अंदाज घेण्यात आयुष्याचा अमूल्य वेळ चाललेला आहे. विश्वास किंवा ट्रस्ट ठेवण्यासाठी शाब्दिक विनवणी किंवा विश्वासाचा एखादा पुरावा जेव्हा एकमेकांना दिला जाईल तेव्हा कुठे थोडीफार खात्री पटते की हा किंवा ही संबंध जोडण्यासारखे आहेत. मन मोकळे करण्यासारखी जागा आहे तेव्हा कुठे संवाद साधायला सूर जुळतात. खरं तर माणसांना व्यवहाराव्यतिरिक्त बोलायला वेळ नाही, तर मग एकमेकांजवळ विश्वास, ट्रस्ट संपादन करून एकमेकांजवळ मन मोकळे करणे, संवाद साधणे, व्यक्त होणे ही तर खूप दूरची बाब आहे. कुटुंबात देखील मन मोकळा संवाद कमी होत असल्याचे जाणवते आहे. त्यावर दुसरा एक व्हिडिओ करेन. आणि समजा एखाद्यावर विश्वास ठेवून जरी जवळीक साधण्याचा, मन मोकळं करण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी दुसरी व्यक्ती त्याच्या मनात विचार करत असते की हा किंवा ही माझ्यापाशीच का बाबा इतकी जवळीक साधत आहे. खरं आहे ना? मग अशी जर समाज व्यवस्था सध्याची असेल तर मग मन मोकळे कुठे करायचे, व्यक्त कसे व्हायचे, संवाद कसा साधायचा, हा माझा खरा प्रश्न आहे. एखाद्याला चांगल्या संवादाच्या हेतूने, परत एकदा म्हणतोय, एखाद्याला चांगल्या संवादाच्या हेतूने किंवा मैत्रीने मोबाईल नंबर मागितला तरी तो सहजपणे दिला जात नाही. मी सरसकट सगळंच वातावरण बिघडलेलं आहे, अविश्वासार्ह आहे असं म्हणणार नाही. पण परिस्थिती अशी आहे की मन मोकळं बोलताना किंवा व्यक्त होताना मनात किंतु येतो. कधी कधी असंही होते की त्यांच्याजवळ आपल्याला व्यक्त व्हावेसे वाटते, ती व्यक्तीच बोलणे टाळते. माणसाला ऐकणारे कान हवे आहेत, ऐकणारे मन हवे आहे. कोणीतरी आपली वेदना, आपला आनंद ऐकावा अशी माणसांची इच्छा आहे. दोघांमध्ये जर संवाद साधण्याची कळकळ असेल, दोन्ही बाजूंनी ओढ असेल तरच मन मोकळे होते, संवाद होतो, अन्यथा केवळ अशक्य. सर्वजण स्वतःला कसं सेफ राहू, सुरक्षा कवचात कसं राहू या प्रयत्नात असल्याचे जाणवते. फोनवरील बोलणे देखील रेकॉर्डिंग होत असेल की काय या शंकेने मन मोकळे बोलायचे टाळले जाते. एखाद्या व्हॉट्सअप मेसेजचा किंवा चॅटिंगचा स्क्रीनशॉट काढून कुठे पाठवला जाईल हे सांगता येत नाही मित्रांनो. मग अशी जर सामाजिक परिस्थिती असेल तर व्यक्त व्हायचे तरी कसे, कोणाजवळ व्हायचे आणि संवाद तरी कसा साधायचा. मित्रांनो, डिजिटल तंत्रज्ञानाने माणसांशी संवाद साधणे जरी सोयीस्कर झाले असले तरी डिजिटल युगात आहोत. आपली कोणतीही कृती कोणत्याही प्रसंगी कधीही आपल्याला अडचणीत आणू शकते. डिजिटल युगातील कोणत्याही कृतीची सेकंदागणिक नोंद होते आहे याची खात्री असल्याने आपण म्हणावे इतके आपल्या मूळ स्वभावासारखे आपण सहजपणे, मोकळेपणे व्यक्त होत नाही आहोत, हे आजचे वास्तव चित्र आहे. नुसती एखाद्या आयुष्यावरील परिच्छेदाची शब्दरचना, पुन्हा एकदा म्हणतो, नुसती एखाद्या आयुष्यावरील परिच्छेदाची शब्दरचना छान छान गोड गोड असून चालत नाही. असो, आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण या माझ्या व्हिडिओमधून मी तरी मन मोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधतो आहे, व्यक्त होत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला, संवाद साधण्याबद्दलचा, याबद्दल तुमच्या कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच माझी विनंती. धन्यवाद.